तर हॅलो माय यूट्यूब फॅमिली. आजपासून मी एक सिरीज टू स्टार्ट करते आहे. त्याचं नाव आहे पोस्टपार्टम हेल्थ एज्युकेशन. सो मी डॉक्टर असल्यामुळे माझ्यासाठी हेल्थ ही नेहमीच प्रायोरिटी राहिली आहे. त्यामुळे हेल्थकडे बघता आणि सध्याचा फेज बघता, कारण मी स्वतःच नवीनच आई झाले आहे. 5 महिन्याआधी मी एका छानशा बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सीचे माझे अनुभव जे होते त्यावरनं मला हा टॉपिक सुचला आणि मला वाटलं मी सगळ्यांसोबत ह्या गोष्टी शेअर करू किंवा माझ्यासारखे जे लेडीज आहे किंवा त्यांच्या फॅमिलीज आहेत तो त्यांच्यापर्यंत पॉईंट ऑफ व्ह्यू पोचवू की कशाप्रकारे आपण महिलांचा आपलं बाळाची काळजी घेऊ शकतो. स्पेशली नवीन आया होणार आहेत किंवा झालेल्या आहेत त्यांना कसं आपण थोड्याफार प्रमाणात का होईना आपण पॅम्पर करू शकतो, त्यांना समजून घेऊ शकतो. त्यांच्या फिलिंग्स, त्यांच्या ज्या होणारे मूड स्विंग्स आहेत त्यांच्यामध्ये जे थोडेफार चेंजेस होतात, काही जणांमध्ये भरपूर चेंजेस होतात, ते कशामुळे होतात ह्या गोष्टी समजून घेऊन त्यांना कशाप्रकारे आपण टॅकल करू शकतो, सांभाळू शकतो, ह्या गोष्टी अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. कसं जजमेंट करणं खूप सोपं आहे, ही असं वागली किंवा तसं केलं, पण हे का होतं आहे, तिच्या आतमध्ये काय होतं आहे हे कोणी समजून घेण्याचा नाही प्रयत्न करत. इवन मला जितकं मी बघितलं तितकं इवन लेडीज पण ज्या घरी असतात त्यांना पण ह्या गोष्टी दिसतात की हे होत आहेत, पण आपल्या आजीने आपल्या आयांनी ऑलरेडी तेच केलं आहे की ठीक आहे जे आहे ते आपल्याला फेस करायचं, ढकलायचं आहे. पण त्याचा जी आय कॅन अंडरस्टँड द फिजिकल पेन, त्याला कोणी काय करू नाही शकत, ते होणार आहे. पण ॲटलीस्ट जो मेंटल पेन आहे त्या गोष्टीला तरी कोण सपोर्ट दिला तर ते खूप छान होईल. तर त्यासाठीच मी हे स्टार्ट करते आणि यानुसारच मी स्टेप बाय स्टेप एक जे पोस्टमॉर्टमचे टॉपिक्स आहेत त्यावरनं मी थोडं तुम्हाला एज्युकेट करण्याचा किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की आपण काय करू शकतो किंवा ह्या गोष्टीमध्ये ह्याचं काय ऑप्शन असू शकतं. आता पहिली गोष्ट पोस्टनॅटल म्हणजे काय, तर पोस्टनॅटल किंवा पोस्टपार्टम म्हणजेच डिलिव्हरी नंतरची केअर, तर ती शारीरिक नाही तर मानसिकही असावी. तर त्यावेळेला लेडीला किंवा नवीन झालेल्या मदरला एम्पॅथी असणं, तिचं समजून घेणं, तिच्या गोष्टी ऐकून घेणं, तिच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करणं, तिला कुठल्याही कोणीही फॅमिलीमध्ये असेल त्याचं सपोर्ट असणं, तिची डिग्निटी, तिची प्रायव्हसी त्याला मेंटेन ठेवणं, तिच्या चॉईसेसला प्रेफरन्स देणं, तिचं फ्रीडम, तिला कुठल्याही प्रकारचं हार्म होऊ नये किंवा मिसट्रीटमेंट होऊ नये, कुठल्याही गोष्टीने तिला अफेक्ट होऊ नये ह्याची काळजी घेणं. मला असं वाटतं की फिजिकलपेक्षा मेंटल गोष्टींची काळजी खूप महत्त्वाची आहे, कारण फिजिकली हील होऊ शकतो पण मेंटली एकदा जखम झाली की तिला हील व्हायला खूप वेळ लागते. आणि 2 फेजेस असं लाईफमध्ये आहेत अकॉर्डिंग टू मी की जे लेडीज कायम लक्षात ठेवतात. एक म्हणजे लग्न झाल्यानंतरचा फेज आणि सेकंड इज डिलिव्हरी झाल्यानंतरचा फेज किंवा प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी दोन्हीचा फेज. सो पहिलं मी स्टार्ट करते नॉर्मल डिलिव्हरीने. सो जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते तेव्हाही स्टिचेस येतात. लोकांना वाटतं की नॉर्मल डिलिव्हरी आहे सो इट्स ओके, म्हणजे त्यात एवढी काळजीचं खरं नसतं, पण असं नाही आहे. जर स्टिचेसची काळजी घेतली नाही तर ते कॉम्प्लिकेट करू शकतं. त्यामुळे ते स्टिचेसची काळजी कसं घेऊ शकतो इन शॉर्ट मी सांगते की पहिलं म्हणजे तो स्टिचेस म्हणजे योनी मार्गात किंवा वजाना ज्याला म्हणतात तो पार्ट एकदम स्वच्छ ठेवायचा, डेली त्याची केअर घ्यायची, कोरडा ठेवायचा जितकं होईल तितकं. त्यानंतर पॉसिबली जितकं होईल तेवढं सीड्स बाथ, हे गायनॅक पण रेफर करतात आणि मीही सांगेन दिवसातनं 2-3 वेळा तरी सीड्स बाथ घ्यावा. त्यामध्ये कुठलं सोल्युशन डॉक्टरने दिलं असेल घालायला तर ते घालावं आणि ते सीड्स बाथ त्यात बसावं आणि त्याने प्रॉपर शेक घ्यावं गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात, जेवढं तुम्हाला झेपतं आहे तेवढं. जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर साधा घरी टब जरी असेल त्यात पण गरम पाणी तुम्ही घेऊ शकता आणि त्यात बसून शेक घ्या. पण हे करा, हे खूप फायदेशीर ठरतं. मलाही याचा खूप चांगला अनुभव आला. देन सेकंड इज डोनट पिलो येतं मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन बघितलं तरी अवेलेबल आहे. तर ते तुम्ही ड्युरिंग
फीडिंग यूज करू शकतात, कारण पेन मॅनेजमेंटसाठी हे खूप युजफुल राहतं. देन थर्ड आहे वॉकिंग आफ्टर डिलिव्हरी. सो जे पहिलं वॉक असतो पोस्ट डिलिव्हरी ते खूप जास्त डिफिकल्ट असतं, पण ते तितकंच गरजेचं असतं करणं, कारण नाहीतर ते ऑलरेडी त्या नवीन आईच्या शरीरात इतक्या चेंजेस झालेले असतात. सो तिला ते पुन्हा नॉर्मल लाईफ येईपर्यंत खूप वेळ जाणार असतो. सो तिचं सर्क्युलेशन किंवा तिच्या बॉडीच्या गोष्टी थोड्या स्थिर व्हायला वॉकिंग करणं गरजेचं आहे. ते थोडे स्टेप्स का असे ना, बट तिला सपोर्ट देऊन कोणीतरी वॉक करवणं खूप गरजेचं आहे. तिला एकटीला तर पॉसिबल नाही. सो बेटर आहे तिच्या हजबंडनी किंवा आई वडील कोण जे सोबत असतील, सासू सासरे, त्यांनी तिला सपोर्ट करून किंवा तिला आधार देऊन तिला वॉक करायला लावावं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांनी कसं क्लॉटिंगचे पण चान्सेस डिक्रीज होतात, ब्लड क्लॉट्स होण्याचे चान्सेस, आणि प्लस सर्क्युलेशन मेंटेन राहतं. तर नेक्स्ट आहे आहार, डाएट. आपण ऐकलेच असेल की हालम, डिंक, हे मेथी दाणे हे खूप गरजेचं आणि खूप चांगलं आहे, पौष्टिक आहे हे तर हे आहारामध्ये नक्की घ्यावं. त्यासोबतच जिरं, बडीशेप आणि ओव्याचं पाणी हे ब्रेस्ट फिडिंगसाठी म्हणजे दूध येण्यासाठी पण खूप उत्तम राहत असतं. त्यामुळे ह्याचं पाणी नक्की घ्या, दिवसातनं एकदा किंवा दोनदा. सकाळी अर्ली मॉर्निंग प्यायला तर उत्तमच, तर हे न विसरता रोज घेत जा. नेक्स्ट पार्ट येतो ते ब्रेस्ट फिडिंग. ब्रेस्ट फिडिंग हा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप डिफिकल्ट आहे इनिशियली, बट नंतर त्या आईला सवय होऊन जाते. सो तिला नंतर ती स्वतः पण एन्जॉय करते जेव्हा ती बाळाला जवळ घेते, जेव्हा ती माझ्यामुळे माझ्या बाळाचं पोट भरतं, ही जी फिलिंग असते ती खूप छान असते. तर ते जितकं पॉसिबल होईल तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करा. ब्रेस्ट फिडिंग आईसाठी आणि बाळासाठी दोघांसाठी खूप फायदेशीर. फक्त ब्रेस्ट फिडिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम पाठीला आधार घेऊन बसा. बाळाकडे तुम्ही वाकू नका, तर बाळाला तुमच्या जवळ घ्या आणि फिडिंग करा. कसं सुरुवातीला आपल्याला कळत नाही, समजत नाही, पण नंतर तर पाठीचा मणका खूप दुखायला लागतो. त्यामुळे ऑलरेडी बाळपणात आपलं शरीर खूप वीक झालेलं असतं. त्यामुळे ही गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. मी ब्रेस्ट फिडिंगवर अजून एक सिरीज करीनच, तर तेव्हा आपण डीपली त्याच्यावर डिस्कस करू. तर नेक्स्ट थिंग आहे इंटरकोर्स, सुसंबंध बनवणं. सो जोपर्यंत पूर्णपणे ब्लिडिंग थांबत नाही आणि जखम भरत नाही तोपर्यंत शारीरिक संबंध टाळण्याचा प्रयत्न करा. ब्लिडिंगचे डेज खूप वेगवेगळे असतात, तरी 15 to 20 डेज खूप कॉमन आहे. काही लेडीजना 1-1.5 महिना पण ब्लिडिंग होतं किंवा त्याहून जास्त, तर ही काळजी प्लीज घ्या. सो ॲडिंग टू दिस पॉईंट मी हजबंड्सना हेच सांगेन की हजबंड्स तुमच्या वाईफची खूप खूप काळजी घ्या, आणि वाईफ तुम्हीही हजबंड्सला इक्वली समजून घ्या, कारण ते दाखवत नाही. जनरली मेन्सची टेंडन्सी असते ते दाखवत नाही, पण ते पण आतून कुठल्या तरी नवीन गोष्टीला फेस करतात. सो दोघांनी एकमेकांना समजून घ्या. सो कमिंग टू एन एंड, मी हा टॉपिक किंवा हा सब टॉपिक म्हणून मी इथेच थांबवते. अजून पुढे सिरीज आपण कंटिन्यू करू आणि अजून भरपूर गोष्टी जाणून घेऊ. आतासाठी थँक्यू.